रायगड किल्ल्यावरील वाघ्या श्वानाच्या पुतळ्याचा वाद आता चांगलाच तापलाय आणि हा पुतळा हटवण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केल्यानंतर आता दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। आता या वादात अहिल्याबाई होळकर यांच्या वंशजांनी उडी घेतली आहे। पाहुयात या प्रकरणी आता नेमकं काय काय घडतंय। वाघ्याच्या पुतळ्याचा वाद पेटला। अहिल्याबाई होळकरांचे वंशजही मैदानात। समिती नेमून निर्णय घ्या, होळकरांची मागणी। रायगडावरील वाघ्या श्वानाचा पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे। त्यासाठी त्यांनी सरकारला अल्टिमेटम देखील दिला। संभाजीराजेंच्या मागणीनंतर मोठा वाद निर्माण झालाय। यावर इतिहास अभ्यासकांची वेगवेगळी मतं आता समोर येत आहेत, तर अनेक संघटनांचे नेते देखील यावरून आक्रमक झाले। मात्र या वादात आता अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी देखील उडी घेतली आहे। स्मारकाबद्दल जर तुम्ही बोललात तर ते स्मारक वाघ्या अस्तित्वात होता किंवा नव्हता हा जो विषय आहे तो इतिहास अभ्यासकांचा आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा, मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, आर्किओलॉजिकल सर्वेने पुढाकार घ्यावा आणि एक समिती नेमावी। त्या समितीमध्ये दोन्ही पक्षाची भूमिका ऐकून घेतली जावी। कुठलीही एक व्यक्ती किंवा संघटना ह्याच्यामध्ये आतेताईपणाची भूमिका घेऊ शकत नाही। संभाजीराजेंनी सुद्धा माझ्या हिशोबाने हेच मत मांडलेलं आहे। तर आतेताईपणाची भूमिका कोणी घेऊ नये। संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांनी जे मागं केलं होतं तसल्या कुठल्याही कृती आम्ही खपवून घेणार नाही। परस्पर त्यांनी तिथं कुठलाही प्रकार जर केला तर ते आम्ही मान्य करून घेणार नाही आणि त्याला आमचा विरोध असेल। भूषणसिंह राजे होळकरांनी भूमिका मांडल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मात्र टीकेची झोड उठवली आहे। मुळात भूषणसिंह होळकरांनी फक्त समाधीच्या जीर्णोद्धारासाठीच पैसे दिले हे जे काही म्हटलेलं आहे हे मला वाटतंय थोडंसं अर्धसत्य आहे। त्यामुळं स्मारक समितीच्या रिपोर्टमध्ये काय आहे हेही इथल्या लोकांनी पाहिलं पाहिजे। त्यामुळे होळकरांच्या हेतूविषयी शंका उपस्थित करणारे संभाजी भोसले असोत किंवा त्यांना सपोर्ट करणारे हे भूषणसिंह होळकर असोत, मुळात होळकरांचे रॉयल फॅमिलीचे मेंबर कोण आहेत? रायगडावरील वाघ्या श्वानाचा पुतळा हा आता वादाचा विषय बनलाय। त्यामुळे संभाजीराजेंच्या मागणीवर सरकार काय निर्णय घेतं हे पाहायला हवं। सोबतच या मुद्द्यावरून आता दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हीच अपेक्षा। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।